गलाई व्यवसायानिमित्त परराज्यात गेलेल्या गलाई व्यावसायिकांना लुटण्याचा धंदा अजूनही थांबत नसून तब्बल 16 करोड रुपयांचे सोने आणि रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला। या घटनेचं लाईव्ह सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून ते समोर आलंय। कानपूर पोलिसांनी याबाबत तातडीने तपास यंत्रणा लावली असून सांगली जिल्ह्यात याबाबत पोलिसांनी तळ ठोकलाय। विट्यातूनही याबाबतचा तपास सुरू असून चोरी करणारे संशयित आरोपी हे सांगली जिल्ह्यातील बामणी आणि नागराळचे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। हे आरोपी फरार असल्याने कानपूर पोलिसांनी सांगली जिल्ह्यात आपली यंत्रणा लावली आहे। संपतराव शिवाजी लवटे आणि महेश विलास मस्की असे या संशयितांची नावे असून पोलिसांनी त्यांचे फोटोही जारी केले। सांगली शहरातील जनता विकासाला साथ देते, त्यामुळेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इतके तिकडे गेलेल्या लोकांची चिंता करू नये, लोकांपर्यंत पोहोचा, वॉर्ड व बूथ कमिट्या मजबूत करा अशा सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या। शिवाय राष्ट्रवादीमधून बीआरएस मध्ये गेलेले अनेक कार्यकर्ते परत येत आहेत, त्यामुळे साथ सोडताना 100 वेळा विचार करा। घाई गडबडीत निर्णय घेतला की अपघात होतो, याची पुष्टी देखील जयंत पाटील यांनी बैठकीत दिली आहे। राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी जयंत पाटील यांनी आज माहेश्वरी भवन येथे संपर्क साधला। यावेळी कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करत होते। जयंत पाटील म्हणाले, राज्यात घडामोडी बदलत आहेत, अनेक जण सत्तेत सहभागी होत आहेत, पण आपण शरद पवार यांच्यासोबत कायम राहायचंय, गेलेल्या लोकांच्या बद्दल काहीही बोलायचं नाही। पक्ष मजबूत करणं महत्त्वाचं आहे, यासाठी खंबीरपणे काम करायचे आहे। विरोधी बीआरएसकडे प्रचंड ताकद होती, मात्र काँग्रेसच्या जयवंत रेड्डी यांनी कष्ट व मेहनत घेत जनतेचा विश्वास जिंकला। त्याच धर्तीवर कार्यकर्त्यांनी काम करणं आवश्यक आहे। बीआरएसने महाराष्ट्रात देखील अनेक सभा मेळावे घेतले, राष्ट्रवादीमधील बरीच मंडळी त्यांनी घेतली, पण आता ते परतत असल्याचंही त्यांनी सांगितले। एका पक्षाने बीआरएसला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडायची सुपारी दिली होती। शरद पवार यांचे राष्ट्रात स्पीड वाढत असल्याने हा प्रयोग झाला होता, त्यामुळे बीआरएसची किंमत कमी झाली। तेलंगणामध्ये आज सत्ता देखील गेली, त्यांच्या पक्षात गेलेले अनेक जण परत येत असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलंय। जिल्ह्यात ऊस दराचा तिढा सुटलेला नाही। 1 डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदारांसोबत बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन पाळलेलं नाही। गेले 9 दिवस यांना बैठक घेण्यासाठी वेळ मिळाला नाही। जिल्हाधिकारी आणि कारखानदारांची मिलीभगत असा आम्हाला संशय आहे, त्यामुळे ऊस दरांसाठी आंदोलन आमचं सुरूच राहणार असून पहिला टप्पा म्हणून दत्त इंडिया कंपनीचा वजन काटा रविवारी बंद पाडण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे। जोपर्यंत गेल्या वर्षीचे 100 रुपये आणि या वर्षीचे FRP अधिक 100 रुपये देण्याचं कारखानदार मान्य करत नाहीत, तोपर्यंत आम्ही काट्यावरून उठणार नाही असा इशारा यावेळी राजू शेट्टी यांनी दिलाय। ऊस दरासाठी आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत कुपवाडमध्ये स्वाभिमानीची बैठक संपन्न झाली। त्यानंतर राजू शेट्टी यांनी सदरची माहिती दिली। दरम्यान ऊस दर जाहीर करण्यासाठी रविवारी पुणे-बेंगलोर महामार्गावर पेठ नाका येथील चक्काजाम आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आलं असल्याचं संघटनेच्या वतीने सांगण्यात आले। दत्त इंडिया कारखान्यावर माजी खासदार शेट्टी यांच्यासह जिल्हाध्यक्ष महेश कराडे, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा, संजय बेले, मनोहर पाटील, सागर पाटील, धन्यकुमार पाटील, विजय पाटील, संदीप पाटील आदी प्रमुख उपस्थितीत आंदोलन होणार आहे। मिरज पूर्व भागात गोठ्यात बांधलेल्या पशुधन चोरीचं प्रमाण वाढलं होतं, त्या अनुषंगाने मिरज ग्रामीण पोलिसांनी पशुधन चोरी करणारी 6 जणांच्या टोळीला अटक केली असून त्यांच्याकडून गायी तसेच गायी चोर करणाऱ्या छोटा हत्ती टेम्पो असा एकूण 2,65,000चा मुद्देमाल जप्त केलाय। 6 जणांविरोधात मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। राकेश आवळे आणि प्रतीक प्रकाश कोळी हे दोघेजण गायीची चोरी करून प्रसाद बिरंजे याला विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी बिरंजे यांच्या गोठ्यामध्ये पाहणी केली असता काळ्या रंगाची जर्सी गाय, बिगर शिंगाची, अर्ध पांढरे रंगाची व काळ्या रंगाची जर्सी असे 2 जर्सी गायी गोठ्यात दिसल्या। या गायींबाबत माहिती घेतली असता त्यांनी 15 दिवसांपूर्वी राकेश आवळे यांच्याकडून विकत घेतल्याचं सांगितलं। आणखी सखोल चौकशी केली असता यामध्ये प्रतीक कोळी, राकेश शिंदे, आकाश उर्फ बापू मिसाळ, प्रकाश उर्फ बाणाप्पा मासाळ, किशोर उर्फ अण्णा शेळके, राकेश आवळे या सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून गायी चोरल्याचं सांगितलं। या सर्वांनी बेहग, म्हैसाळ, नरवाड, विजयनगर परिसरातून गायी चोरल्याचं सांगितलं। यावेळी पोलिसांनी आटपाडी दिघंची येथून 2,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। कडेगाव तालुक्यातील अंबक चिंचणी येथे डेंग्यू सदृश 14 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली। यापैकी चिंचणी ग्रामीण रुग्णालयात 3, खासगी रुग्णालयात 9 आणि कराड येथील खासगी रुग्णालयात 2 रुग्णांना दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अजूनही या गावात अनेक डेंग्यू सदृश रुग्ण असल्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाची उपाययोजनेसाठी धावपळ सुरू आहे। चिंचणी येथे मागील महिनाभरापासून डासांचा प्रादुर्भाव वाढलाय। गावात डास प्रतिबंधात्मक निर्मूलन मोहीम राबवली जाते। ग्रामपंचायतीकडून औषध आणि धूर फवारणी होत आहे।
चिंचणी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक होऊन जेमतेम 1 महिना झालाय. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी कार्यभार हाती घेताच या नव्या कारभाऱ्यांसमोर गावच्या आरोग्याचं आव्हान उभा ठोकलंय. निवडणुकीपूर्वी 5 महिने गावचा कारभार प्रशासक पाहत होते. या कालावधीच्या सुरुवातीपासून कचरा गोळा करण्यासाठी घंटाघडी फिरत नाही, गटारी उपसलेल्या नाही. त्यामुळे होत असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचं प्रमाण वाढलंय. मिरज ते पंढरपूर रोडवर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मद्यधुंद कार चालकाने 2 दुचाकींना उडवले. या अपघातात 4 जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक होती. 3 जखमींवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एकावर खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. जखमीपैकी एक 4 चाकीमधील युवक असून त्याचं नाव हनुमंत बावलट्टी असं आहे, तर 4 चाकीमधील अन्य 3 लोक घटनास्थळावरून पळून गेले होते. शुक्रवारी रात्री तासगाव फाट्याकडून मिळालेल्या मिरजेच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कारच्या चालकाने 2 मोटारसायकल स्वारांना जोरदार धडक दिली. त्यातील एक मोटारसायकलचे पुढील चाक पूर्णपणे तुटले. ती मोटारसायकल स्विफ्टच्या कारच्या खाली अडकली, तर स्विफ्ट रस्त्याच्या कडेला असलेल्या काट्यांच्या झुडपात गेली होती. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं, तर यातील प्रकृती चिंताजनक असलेल्या गणेश सुनील भिसे या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय. याबाबत 4 चाकी चालकाच्या विरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सांगली गणपती मंदिरामध्ये आज श्री मल्हारी मार्तंड दर्शन रथ यात्रेचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं. यावेळी किशोरजी पटवर्धन आणि माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रथयात्रेला सुरुवात करण्यात आली. सांगलीमध्ये आज 8 डिसेंबर ते 17 डिसेंबर या चंपाषष्ठी निमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबाच्या मानाच्या फेट्याची सांगली जिल्ह्यातील 8 तालुक्यातून आणि 80 गावातून रथयात्रा काढण्यात येणार आहे. सदर रथयात्रेच्या दरम्यान भक्तांनी श्री खंडोबाच्या मानाच्या फेट्याचं दर्शन घ्यावं. या श्री मल्हारी मार्तंड दर्शन रथयात्रेचा शुभारंभ किशोरजी पटवर्धन आणि माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाय. 17 डिसेंबर रोजी सांगलीतील शांतीनगरमध्ये समारोप होणार असल्याचं सांगण्यात आलंय. तरी जास्तीत जास्त भाविकांनी मल्हारी मार्तंडांच्या फेट्याचं दर्शन घ्यावं असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. जेवण गरम करून दिल्या नसल्याच्या क्षुल्लक कारणातून मिरज तालुक्यातील हरिपूर गावामध्ये एका तरुणाने आई, वडील, पत्नी आणि मुलीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. सदरचा प्रकार हा गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी जखमी बाबूराव दिनकर पिंगळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या विनायक बाबूराव पिंगळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. संशयित विनायक पिंगळे हा आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील हरिपूर गावातील पिंगळे मैदान परिसरात राहतो. गुरुवार दिनांक 7 डिसेंबर रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास संशयित विनायक हा घरी आला, तेव्हा त्याला जेवायला दिलं असता त्याने जेवण गरम का केलं नाही यावरून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी आई, वडील आणि पत्नीसोबत त्याचा वाद विकोपाला गेल्याने त्याने घरात असलेल्या रॉडने वडील बाबूराव पिंगळे, आई अलका पिंगळे, पत्नी मेघा पिंगळे आणि मुलगी अपर्णा पिंगळे यांना बेदम मारहाण करून जखमी केलं. घटनेनंतर संशयित विनायक पिंगळे हा घरातून निघून गेला. घडलेल्या या घटनेनंतर बाबूराव पिंगळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित विनायक पिंगळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मागील तब्बल 13 वर्षांपासून रखडलेले जिल्ह्यातील पुरस्कार ग्रामसेवकांना लवकरच देण्यात येणार आहेत. मात्र विविध कारणांनी ठपका ठेवून चौकशी सुरू असणाऱ्या ग्रामसेवकांनाही हे पुरस्कार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबतची चर्चा सुरू होताच अशा ग्रामसेवकांना जाहीर कार्यक्रमात पुरस्कार न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. याबाबत लवकरच ग्रामसेवक संघटनांच्या प्रतिनिधीबरोबर चर्चा केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार दिले जातात. प्रत्येक तालुक्यातून एक. यानुसार दरवर्षी 10 उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार दिले जातात. मात्र सन 2011-12 पासून हे पुरस्कार देण्यात आलेले नाहीत. विविध कारणांनी हे पुरस्कार रखडले असून तब्बल 130 ग्रामसेवकांना आता हे पुरस्कार देण्यात येणार असून पालकमंत्री यांच्या हस्ते हा सोहळा लवकरच पार पडणार आहे. मात्र यातील काही ग्रामसेवकांवर विविध कारणांनी चौकशी सुरू आहे. त्या ग्रामसेवकांना गौरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. रखडलेले पुरस्कार आता देण्याचं कारण काय आणि ठपका असणाऱ्यांनाही पुरस्कार देण्याच्या हालचाली असल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. याबाबतचं वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाला जाग आली असून अशा ग्रामसेवकांना पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला असून अंतिम निर्णय ग्रामसेवक संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेऊन घेतला जाणार आहे. प्रशासन यामध्ये सुवर्णमध्य काढणार असल्याची चर्चा आहे. मिरज रोडवरील वांडलेसवाडी येथे असणाऱ्या एका पानपट्टीचं दुकान फोडून चोरट्यांनी चोरी केली. दुकानात ठेवलेली सिगारेटची पाकिटे, कोल्ड्रिंक्स, पाण्याच्या बाटल्यांसह चोरट्यांनी 58,000चा मुद्देमाल लंपास केलाय. सदर चोरीची घटना ही मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी एरिक सॅमसन काळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. एरिक काळे यांची वांडलेसवाडी परिसरात पानपट्टी आहे. सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हे दुकान बंद करून घरी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी मंगळवार दिनांक 5 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कोणी नसल्याचं पाहून दुकानाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानात ठेवलेले 30,000 रुपये रोख, 26,000ची सिगारेटची वेगवेगळी पाकिटे, 2,120 रुपयांचे माउथ फ्रेशनर, कोल्ड्रिंक्स आणि पाण्याच्या बाटल्या असा एकूण 58,000चा मुद्देमाल चोरून पलायन केले. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आली. यानंतर एरिक काळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.